नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वृद्धापकाळामध्ये आपली पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी या 8 गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. वयाच्या 60 वर्षानंतर बद्धकोष्ठता, वायू, आम्लता, ओटीपोटातील अशक्तपणा टाळण्याचा नैसर्गिक मार्ग. वृद्धत्व आपल्याबरोबर अनुभव आणि समजूतदारपणा आणतो, परंतु शरीराच्या अनेक समस्या देखील हळूहळू वाढू लागतात. या समस्यांपैकी सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक म्हणजे पाचक प्रणाली कमकुवत होत जाणं. वयाच्या 60व्या वर्षानंतर अनेक वृद्ध लोकांना दररोज बद्धकोष्ठता, वायू, अपचन, आंबट खोकला, जडपणा, भूक न लागणं यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा वयाचा परिणाम आहे आणि आता औषधांच्या मदतीने जीवन चालवावं लागेल, परंतु सत्य हे आहे की योग्य पोषण वृद्धापकाळात देखील पाचक प्रणाली मजबूत ठेवू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 देशी आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी सांगणार आहे की जर वृद्धांनी दररोज आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. तुम्हाला गॅस आणि आम्लतेपासून आराम मिळेल, अन्न योग्य प्रकारे पचेल, शरीरामध्ये हलकेपणा आणि ऊर्जा असेल. वृद्धापकाळामध्ये पचनसंस्था का बिघडते? सर्वप्रथम वयानुसार पचन बिघडणं का सुरू होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. पोटाचे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात, आतड्यांची हालचाल मंदावते, झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, जास्त पाणी पिणं आणि तणाव. म्हणूनच आधी सहज पचणारं तेच अन्न खाल्ल्याने वृद्धांना जड वाटतं. आता 8 गोष्टी आपण जाणून घेऊयात. वृद्धापकाळात पचन पुन्हा आपण मजबूत करू शकतो. मंडळी, हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. वृद्धांसाठी सर्वात प्रथम क्रमांकाचं नैसर्गिक प्रोबायोटिक म्हणजे दही. दही हे पचनासाठी सर्वोत्तम अन्न मानलं जातं. विशेषतः वृद्धापकाळामध्ये दह्याचे फायदे खूप आहेत. हे आतड्यातील चांगले जीवाणू वाढवतं, बद्धकोष्ठता आणि अतिसारासाठी फायदेशीर, गॅस आणि सूज कमी होते, यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. कसं खायचं? दुपारच्या जेवणासाठी 1 वाटी साधं दही. जर तुम्हाला आवडत असेल थोडंसं किसलेलं आलं तुम्ही त्याच्यामध्ये घालवू शकता. रात्री दही खाणं टाळा. फ्रीजमध्ये शिळं किंवा मग शिळे पदार्थ खाणं टाळा. नंबर 2 वरती आहे त्रिफळ. वृद्धत्वासाठी सर्वात विश्वासार्ह उपाय म्हणजे त्रिफळा. हे आयुर्वेदाचं एक अमूल्य रत्न आहे, जे वृद्धांसाठी औषधापेक्षा कमी नाही आहे. त्रिफळाचे फायदे: दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम देतात, आतड्यांची स्वच्छता करतात, वायू आणि आंबटपणापासून आराम मिळाल्याने भूकही वाढते. आता हे त्रिफळा कसं घ्यायचं आहे तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 1 चमचा त्रिफळाची पूड कोमट पाण्यामध्ये सतत 15 ते 20 दिवस घ्यायची आहे. यामुळे चमत्कारिक परिणाम दिसून येतात. 3ऱ्या क्रमांकावरती आहे बडीशेप. आता बडीशेप ही पोटाची जळजळ आणि वायूचा शत्रू आहे. बडीशेप हा केवळ तोंड ताजतवानं करणारा उपाय नाही, तर वृद्धांसाठी रामबाण उपाय आहे. बडीशेपचे फायदे जे आहेत ते पोटातील जळजळ कमी करत आहे, गॅस आणि बब्समध्ये आराम, अन्न लवकर पचतं, यामुळे तोंडातील दुर्गंधीही दूर होते. आता ही कशी खायची आहे तर प्रत्येक जेवणानंतर 1 चमचा तुम्हाला हे घ्यायचं आहे. गरज भासल्यास तुम्ही कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता 4थ्या क्रमांकावरती जे आहे ते आहे हलकं आणि पचायला एकदम सोपं. म्हातारपणामध्ये जड अन्न पचनक्रिया आणखी बिघडवत असतं. या प्रकरणामध्ये ओट्सचं पीठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता आपण बघूया की या ओट्सचे नक्की फायदे काय आहे. भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता होत नाही, पोट हलकं ठेवतं, यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते. आता हे कसं खायचं तर न्याहारीसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी भाज्यांसह तुम्ही लापशी बनवून खाऊ शकता. जास्त मीठ घालू नका. 5व्या क्रमांकावरती आहे बद्धकोष्ठतेचा नैसर्गिक उपचार पपई. पपई हे वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित आणि
सर्वात प्रभावी फळ आहे. पपईचे फायदे काय आहे की पाचक एन्झाईमने समृद्ध असलेल्या पपेनमुळे काय होतं, बद्धकोष्ठता आणि अपचन जे आहे ते दूर होतं, पोट स्वच्छ ठेवतं, यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात राहतं. आता कसं खायचं तर सकाळी रिकाम्या पोटी शिजवलेल्या पपईची वाटी तुम्ही खाऊ शकता. थंड किंवा गोठवलेली पपई जी आहे ती अजिबात खायची नाही आहे. 6व्या क्रमांकावरती आहे गॅस आणि वेदनेपासून तात्काळ आराम मिळण्यासाठी. मंडळी, वृद्धांसाठी अजवाईन म्हणजेच ओवा हे कोणत्याही औषधाच्या तुलनेमध्ये कमी नाही आहे. आता आल्याचे फायदे बघूया. यामुळे पोटदुखी आणि गॅसपासून आराम मिळतो, आम्लता कमी होते. कसं घ्यायचं आहे तर बघा, चिमूटभर हळद आणि कोमट पाण्यामध्ये अजवाईनचा काढा बनवायचा आहे. 7व्या क्रमांकावरती आहे कोमट पाणी. आता हे कोमट पाणी पचन सुधारवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मंडळी, अनेक वृद्ध लोक थंड पाणी पितात, ज्यामुळे पचन बिघडतं. कोमट पाण्याचे फायदे म्हणजे आतडे स्वच्छ करणं, बद्धकोष्ठता दूर करणं, चयापचय वाढवणं, वायू कमी करणं. आता हे कसं प्यायचं? सकाळी उठताच दिवसभरामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी प्यायचं आहे. 8व्या क्रमांकावरती आहे भाजीपाल्याचं सूप, हलकं आणि पौष्टिक. डेली रुटीनच्या भाज्यांऐवजी जर तुम्ही भाजीपाल्याचं सूप घेतलं तर हे वृद्धांसाठी एक वरदान आहे. सूपचे फायदे काय आहेत तर शरीराला पचण्यास सोपं पोषण देतात, यामुळे पोटावरती भारही पडत नाही. आता हे कसं बनवायचं तर रात्रीच्या जेवणासाठी लौकी, गाजर, पालक, टोमॅटो, कमी मीठ आणि मसाले सर्वोत्तम असतात. वृद्धापकाळामध्ये पचन योग्य ठेवण्यासाठी 5 आवश्यक सवयी. तुमचं अन्न जे आहे ते हळूहळू खायचं आहे, जास्त वेळ उपाशी राहायचं नाही आहे, रात्रीचं जेवण हलकंच घ्यायचं आहे, दररोज थोडंसं चालणं आवश्यक आहे, तणावापासून दूर राहायचं आहे. म्हातारपणामध्ये जर पचन योग्य असेल तर समजून घ्या की अर्धे आजार स्वतःहूनच दूर जात असतात. औषधांवर जगण्यापेक्षा योग्य अन्नपदार्थांना तुमचं औषध बनवणं कधीही चांगलं. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांनी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वरती नमूद केलेल्या या 8 गोष्टींचा समावेश केला तर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या हळूहळू आपोआप नाहीशा होतील. हा व्हिडिओ तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांसोबत, पालकांसोबत नक्की शेअर करा, कारण तुमचा एक क्षण त्यांचं आरोग्य नक्कीच वाचवू शकतो. वयाच्या 60 नंतर शरीरातील प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा सर्वात पहिला परिणाम पचन संस्थेवर होतो. अनेक ज्येष्ठांना रोज सकाळी पोट साफ न होणं, दिवसभर पोटामध्ये दुखत राहणं, दिवसभर पोट फुगलेलं राहणं, खाल्लेलं अन्न जड वाटणं, थोडं खाल्लं तरी उलटीसारखं वाटणं, छातीमध्ये जळजळ, आंबट ढेकरा, तोंडाला कडू चव, भूक न लागणं, अशा अनेक समस्या भेडसावतात. हळूहळू या समस्या इतक्या वाढतात की माणूस औषधांवरती अवलंबून राहायला शिकतो. पण मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे की योग्य आहार, योग्य वेळा आणि योग्य सवयी यामुळे वृद्धापकाळातही पचनसंस्था पूर्वीसारखी सक्षम ठेवता येते. सर्वात आधी समजून घ्या की वृद्धापकाळात पचन का बिघडतं. वय वाढत गेल्यावरती पोटामध्ये तयार होणारे पाचक रस कमी होतात, आतड्यांची हालचाल मंदावते, पचनासाठी लागणारे एन्झाईम्स कमी प्रमाणामध्ये तयार होतात, दात कमजोर झाल्यामुळे अन्न नीट चावलं जात नाही, पाणी पण कमी प्यायलं जातं, हालचालसुद्धा कमी होते, तणावसुद्धा वाढतो आणि हे सर्वच कारणांमुळे झोपही पूर्ण होत नाही, पचनसंस्थासुद्धा हळूहळू कमकुवत होत जाते. आता आपण अशा नवीन 8 गोष्टी पाहणार आहोत, ज्या आधी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या आहेत आणि वृद्धांसाठी अत्यंत प्रभावी आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भिजवलेले अळशीचे बी. अळशी ही वृद्धांसाठी अमृतासारखी काम करते. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, ज्याच्यामुळे आतडे जे आहेत ते मऊ ठेवतात. त्याचबरोबर फायबर आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटकसुद्धा असतात. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते, गॅस कमी होतो, आतड्यांच्या हालचालीसुद्धा सुधारतात. आता हे कसं घ्यावं तर रात्री 1 चमचा अळशी जे आहे ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी ते पाणी आणि अळशी दोन्ही चावून खा. 15 दिवसांमध्ये फरक जाणवेल. दुसरी गोष्ट आहे शिजवलेली भाजीची साल. अनेक वृद्ध भाज्यांची साल काढून टाकतात, पण मंडळी, भाजीच्या सालीमध्ये
सर्वात जास्त फायबर असतं. दुधी, दोडका, गाजर किंवा भोपळा यांची साल हलकी शिजवून खाल्ल्यास पोट साफ राहतं, आतड्यांना ताकद मिळते, पचन सुधारतं. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मठ्ठा. दहीपेक्षा ताक वृद्धांसाठी अधिक उपयुक्त आहे. ताक हलकं असतं, पचन सुधारतं, गॅस कमी करतं, आतड्यांतील चांगले जीवाणू वाढवतं. आता हे कसं प्यायचं आहे तर दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास कोमट ताक प्या. त्याच्यामध्ये किंचितशी जिरेपूड घालू शकता. रात्रीच्या वेळी ताक टाळा. चौथी गोष्ट आहे भिजवलेले मनुके. मनुके जे आहेत ते नैसर्गिक रेचक आहेत. ते पोटाला ओलावा देतात, बद्धकोष्ठता दूर करतात, रक्तशुद्धी करतात. आता कसे घ्यायचे आहे तर रात्रीचे 5 काळे मनुके पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. सकाळी रिकाम्या पोटी मनुके खायचे आणि ते पाणीसुद्धा पिऊन घ्यायचं आहे. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे भाताची पेज. अनेक लोक वृद्धांना भात खाणं बंद करायला सांगतात, पण पेज हे सर्वोत्तम औषध आहे. पेज पचनासाठी अत्यंत हलकी असते, आम्लता कमी करते, पोट थंड ठेवते, अशक्तपणा कमी करते. रात्रीच्या जेवणात पेज घेतल्यास झोपही चांगली लागते. 6वी गोष्ट आहे सुपारीचं पाणी नाही तर सुपारी टाळा आणि जिरे वापरा. वृद्धांमध्ये सुपारी खाण्याची सवय असते, पण ती पचनासाठी घातक आहे. त्याऐवजी भाजलेले जिरे चावल्यास लाळ वाढते, पचन सुधारतं आणि गॅसही कमी होतो. 7वी गोष्ट आहे भुकेची वेळ पाळणं. हे अन्न नाही पण पचनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दररोज एकाच वेळेला जेवण केल्यास पचनसंस्था शिस्तीत काम करते. उशिरा जेवण, वेळ न पाळणं यामुळे बद्धकोष्ठता वाढते. 8वी गोष्ट आहे पायांची हालचाल. वृद्धांनी व्यायाम शक्य नसेल तरीसुद्धा जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं चालणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अन्न खाली सरकतं, गॅस कमी होतो आणि पचनसुद्धा सुधारतं. आता आपण काही नवीन आणि महत्त्वाच्या सवयी पाहूया ज्या क्वचित सांगितल्या जातात. जेवताना पाणी मध्ये मध्ये प्यायचं नाही. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा अर्धा तास नंतर पाणी प्यायचं. जेवण करताना शांत बसायचं आहे. TV, मोबाईल बंद ठेवायचा आहे. अन्नावर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे. घाईघाईने खायचं नाही. प्रत्येक घास किमान 20 वेळा चावायचा आहे. वृद्धांनी उपाशी राहणं टाळायचं आहे. खूप वेळ उपाशी राहिल्यास आम्लता वाढते. दिवसातून 3 मुख्य जेवण आणि 2 हलके स्नॅक्स घ्यावेत. फळे नेहमी स्वतंत्र वेळेला घ्यावीत. जेवणानंतर लगेचच फळे खाऊ नयेत. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्यावं. रात्री दूध घेत असाल तर हळद किंवा मग जायफळची चिमूट त्याच्यामध्ये घाला आणि थंड दूध जे आहे ते टाळा. ताणतणाव पचनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण, ध्यान, हलकंसं संगीत ऐकणं अत्यंत फायदेशीर ठरतं. मंडळी, लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये पचन चांगलं असेल तर औषधांची गरजच भासत नाही. पोट साफ असेल तर शरीर हलकं राहतं, मनसुद्धा प्रसन्न राहतं, रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते, म्हातारपणसुद्धा आनंदात घालवता येतं.